चंद्रपुर में महाराष्ट्र विधान परिषद चुनाव को लेकर तैयारियां शुरू हो गई है। वर्धा, चंद्रपुर, गढ़चिरौली स्थानीय प्राधिकरण मध्य संघ के लिए 18 जून 2026 को मतदान कराया जाएगा। इसकी जानकारी जिलाधिकारी एवं चुनाव निर्णय अधिकारी वसुंधरा पत ने प्रेम कॉन्फ्रेंस में दी। उन्होंने बताया कि चुनाव आयोग द्वारा 18 मई को चुनाव कार्यक्रम घोषित किए जाने के साथ ही क्षेत्र में आचार संहिता लागू हो गई है। जिलाधिकारी के मुताबिक 25 मई को चुनाव अधिसूचना जारी होंगी, जबकि उम्मीदवार 1 जून तक नामांकन दाखिल कर सकेंगे। 2 जून को नामांकन पत्र की जांच होगी और 4 जून तक नाम वापस लिए जा सकेंगे। मतदान 18 जून को सुबह 8 बजे से शाम 4 बजे तक होगा, जबकि मतगणना 22 जून को की जाएगी। पूरी चुनाव प्रक्रिया 25 जून तक पूरी कर ली जाएंगी। इस वर्धा चुनाव को चंद्रपुर और गढ़चिरौली जिले के 40 स्थानीय स्वराज्य संस्थाओं के कुल 977 सदस्य मतदान करेंगे। भारत निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी दिनांक 18 मे 2026 रोजी महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026 ची घोषणा केलेली आहे आणि सदर तारखेपासून तीनही जिल्हा वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली येथे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे। आपल्याकडे जे कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्याची मी संक्षिप्त तुम्हाला माहिती देते। आपल्याकडे अधिसूचना जारी करणे 25 मे 2026 पासून होणार आहे। नामनिर्देशन भरण्याचा अंतिम दिनांक 1 जून 2026। नामनिर्देशन पत्राची छाननी 2 जून 2026। उमेदवार मागे घेण्याचा अंतिम दिनांक 4 जून 2026। मतदानाचे दिवस 18 जून 2026 सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत। मतमोजणीचे दिनांक 22 जून 2026 आहे। ह्या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी चंद्रपूर यानी की मी आहे आणि आपल्याकडे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आरडीसी वर्धा, आरडीसी चंद्रपूर आणि आरडीसी गडचिरोली आहे। नामनिर्देशनची जी प्रक्रिया आहे ते आपण 11 वाजेपासून तर दुपारी 3 वाजेपर्यंत आपण नॉमिनेशन फॉर्म्स एक्सेप्ट करणार आहे। आपल्याकडे तीनही जिल्हे मिळून चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा आपल्याकडे 977 मतदारसंघातील एकूण मतदार संख्या आहे। आपल्याकडे याच्यासाठी आम्ही सुमारे 17 मतदान केंद्र निश्चित करणार आहे। तर मतदार केंद्राची यादी आम्ही वेगवेगळी पब्लिश करून घेऊ आणि आचारसंहिता पूर्ण जिल्हाभरात लागू झालेली आहे आता आणि आदर्श आचारसंहिता आपण पार पाडू।